हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकते. अकोले तालुका संगमनेरसाठी पाणी देणारी जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो. परंतु याच अकोले शहरात स्थानिकांना नियमित पाणीपट्टी भरून देखील दूषित पाणी पुरवठा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्या कानावरती आल्या होत्या. आज महासंगम न्यूज नेटवर्कने यातील सत्यता जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला. यावेळी निळवंडे धरणातून संगमनेरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे वाल असलेल्या ठिकाणावरून अकोले शहरातील ग्रामस्थ परिणामी पिण्यासाठी पाणी भरत असल्याचे आमच्या समोर आले. निळवंडे ते संगमनेर पाणी पुरवठा पाईपलाईनला अनेक ठिकाणी प्रेशर वाल टाकण्यात आले होते. याच प्रेशर वालवरून अकोल्यातील ग्रामस्थांना पाणी भरावे लागत आहे. काही ठिकाणी तर प्रेशर वाल हे गटारींपाशी आहेत. याविषयी अकोले नगरपंचायत व पाणी पुरवठा विभागाला आमच्या टीमने भेट दिली. यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला. मग नक्की अकोले नगरपंचायत व पाणी पुरवठा विभाग महासंगम न्यूज नेटवर्कच्या टीम पासून व अकोलेकरांपासून नक्की काय लपवत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार, मी निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करीत आहे. तर अकोले तालुक्यातून भरपूर जणांच्या मला तक्रारी आल्या होत्या की आम्हाला जो पाणी पुरवठा होतोय त्या पाण्याचा वास येतोय, ते पाणी दूषित आहे, गढूळ पाणी येतंय, कधी कधी पाण्यात ती साफ करण्याची पावडर असते ती जास्त होते, परिणामी आम्हाला पाणी तोंडात धरवत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणावरून पाणी नेले होतो. आता हे प्रत्येक पेट्रोल पंपापाशी हे जे ओढ्याच्या कडाला पाण्याचं निळवंडीची पाईपलाईन गेलेली त्याला एक वाल काढलेला आहे आणि त्या ठिकाणावरून अकोल्यातील भरपूर जनता पाणी नेत असते. त्याच्या मागं कारण एकच आहे की ते म्हणताय संगमनेरला जी पाईपलाईन झालेली आहे निळवंडे मार्गे संगमनेरसाठी ही जी लाईन टाकलेली हिला वाल काढलेली याचं पाणी फिल्टर आहे किंवा हे पाणी प्यायला आम्हाला चांगलं लागतं. आणि जे आपल्याला घरी पाणी येतं, जे फिल्टर नगरपंचायत पाणी देते ते पाणी तोंडातही धरवत नाही, अशा लोकांच्या तक्रारी होत्या. त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि तुम्ही बघू शकता ही ओढ्याच्या कडेला म्हणजे जवळपास गटरीच्या आसपास हा एरिया आहे आणि येथे एक वाल काढलेला आहे. ही पाईपलाईन आहे निळवंडे संगमनेर शहराला पाणी पुरवठा करण्याची ही पाईपलाईन आहे. तरी लोक इथून पाणी पुरवठा ह्या पाईपलाईनला एक वाल काढून पाणी इथून भरतात आणि पाणी पितात. परंतु नगरपंचायत या तक्रारी आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जिथून नगरपंचायत पाणी पुरवठा करते अकोले शहराला त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला तेथे आम्ही टाक्यांची पाहणी करण्याची आणि शूटिंग करण्याची विनंती केली. त्यावेळेस त्यांनी ती परवानगी दिली नाही. आम्हाला तिथून बाहेर जाण्यास सांगितले. आमच्या वरिष्ठ साहेबांची आधी तुम्ही वरिष्ठ साहेबांसोबत बोला, त्यांच्याकडून परवानगी घ्या आणि मगच तुम्हाला शूटिंग करते ना असं आम्हाला सांगितलं गेलं. मग नक्की नगरपंचायत पाणी पुरवठा विभाग आपल्यापासून काय लपवतोय, नक्की त्या ठिकाणी साफसफाई आहे का, पाणी खऱ्या अर्थाने फिल्टर होऊन लोकांपर्यंत पोहोचतंय का, हे पाणी गरजेचं ठरेल. तरी महासंगम न्यूज या सर्व प्रकरणाचा शेवटपर्यंत खुलासा करण्याचे आश्वासन तुम्हा सर्वांना देत आहे. तरी अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज खुलासा, सत्य असत्यता. आता या ठिकाणी पाणी भरण्यासाठी बाबा आलेले आहेत. बाबा, तुम्ही घरी पाणी पुरवठा नाही येत का? तुम्हाला पाणी येत नाही घरी? आहे पाणी. मग या ठिकाणी तुम्ही गटरीच्या कडेला पाणी भरायला काय येतात? ते ग्रामपंचायत पाणी वास मारतो आणि ते पाणी कुठे आहे? आता ही निळवंडे लाईन संगमनेरला पाणी जातं. मग आपण संगमनेरला पाणी पुरवठा करतो आणि आपल्याला पाणी चांगलं येत नाही, याच्यावरती काय तुम्हाला काय वाटतं? आपल्याला बी पाणी पुरवठा चांगला देवाला पाहिजे. आता जे तुम्हाला पाणी येतं ते वास मारतं आणि हे पाणी चांगलं लागतं का प्यायला? हा.